बघा आज बनवणार आपण वांगे असे बटाटे आणि वांग कट करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा. एक बटाटे आणि वांग. आणि इथं बघा आपण कढई, त्याच्यामध्ये तेल टाकले, जिरे आणि लसूण टाकलेले बघा. जिरे आणि लसूण टाकून घेतलेले आपण. नंतर एक कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलेले बघा. आणि कांदा आणि टोमॅटो छान मस्त मऊ करून घेऊया आपण. आणि बघा कांदा टोमॅटो पण असं मऊ झालेलं आहे बघा. इथं आपण बघा 1 चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे. इथं थोडीशी हळद. हळद मीठ टाकल्याच्या नंतर असं मस्त परतून घेतलेलं आहे आपण. बघा मसाला कांदा असं छान मस्त डाळ झालेलं आहे. चला आता आपण वांगे टाकून घेऊया. त्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर मस्त असं परतून घेऊया सगळं. बघा सगळं असं मस्त मसाला परतून घेतलेला आहे आपण. वांग ते सगळं मिक्स करून घेतले. आता आपण ना पाणी टाकूया थोडं. आणि बघा वांग आणि कसं मस्त आपल्या शिवत आहे, तर आपण थोडंसं पाणी टाकून ठेवायचं. बटाटा आणि वांग शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा. चला बघूया 5 मिनिटांनी. आणि बघा आपली वांग्याची भाजी कशी झालेली बघा. पाणी पण थोडंसं हे झालेलं आहे आणि बटाटा थोडं शिजायचं बाकी बघा अजून. हे बघा कसे बटाटा पण शिजलेले आहे. बघू आता अजून 5 मिनिटांनी आपली भाजी. आणि बघा आपला गॅस पण संपला होता भाजी बनवताना. आता मी गॅस लावला आहे बघा. दुसरा बाटला भरलेला होता, त्यामुळे आपला बाटला पण लावून घेतलेला आहे. हे बघा हे बघा आता आपल्या भाजीला पण एकदा उकळी फुटलेली आहे आणि गॅस संपला होता ना, त्यामुळे. आणि बघा आता आपली भाजी पण झालेली आहे आणि थोडासा मी रस्सा बघा ठेवलेला आहे आपल्या भाताबरोबर खाण्यासाठी. आपला बटाटा पण छान असा शिजलेला आहे आणि वांग पण शिजले. तर चला आपण आता गॅस बंद करूया. आणि कशी वाटलं आपल्या व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.
बाय बाय.